गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676760025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जनगणना 2027चा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे। त्यानुसार पहिल्या टप्प्यातील स्वगणना ही दिनांक 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत होणार असून घर यादी व घरगणना ही दिनांक 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान पार पडणार आहे। या बाबतीत नागरिकांना आवाहन करताना पहा काय म्हणाले जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस। सर्वांना नमस्कार, मी कार्तिकेयन, जिल्हाधिकारी सोलापूर। जनगणना 2027 ही भारताच्या पहिल्या डिजिटल जनगणना आहेत। यामध्ये महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्वगणना आणि हा स्वगणनाच्या सुविधा 1 मे 2026 पासून 15 मे 2026 पर्यंत उपलब्ध होणार आहे। स्वगणना म्हणजे नागरिकांनी स्वतःहून जनगणनामध्ये विचारलेल्या प्रश्नावलीचे ऑनलाईनमध्ये उत्तर देणे हे आहे। स्वगणना भरण्यासाठी नागरिकांनी sc.census.gov.in हे पोर्टल उपलब्ध करू शकतात आणि हा पोर्टल मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर 13 भाषांमध्ये उपलब्ध आहेत। हा पोर्टलमध्ये लॉग इन करण्यासाठी मोबाईल नंबर आणि OTP लागेल। लॉग इन झाल्यानंतर नागरिकांनी राज्य, जिल्हा, शहर या गाव निवडून मॅपमध्ये अचूक स्थान निश्चित करायचे आहे। त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। उत्तर देऊन सबमिट केल्यानंतर आपल्याला एक SC ID उपलब्ध होईल, ईमेलद्वारे आणि मेसेजद्वारे। स्वगणनाच्या सुविधा 1 मे पासून 15 मे पर्यंत उपलब्ध करण्यात येईल आणि 16 मेच्या नंतर जेव्हा आमच्या प्रगणक तुमच्याकडे येणार आणि प्रगणककडे आपण SC ID सांगितलं तर हा माहिती आपण भरलेली माहिती चेक करून ते स्वीकार करण्यात येईल। त्या नागरिकांनी स्वगणनामध्ये त्यांच्या माहिती भरलेले नाही, त्यांच्या माहिती आपण आमच्या प्रगणक मार्फत आम्ही करणार आहोत। सर्व नागरिकांनी लक्षात ठेवायचे की आम्ही कॉलवरून काहीही माहिती आम्ही विचारणार नाहीये आणि वैयक्तिक माहिती म्हणजे आधार कार्ड असो, पॅन कार्ड नंबर असो या बँक डिटेल्स असो या OTP असो असं माहिती आमच्या प्रगणक तुम्हाला विचारणार नाहीये। सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की 1 मे पासून 15 मे पर्यंत उपलब्ध होणारे स्वगणना सर्व नागरिकांनी 1 मे पासून 15 मे पर्यंत स्वगणनाची सुविधा जास्तीत जास्त उपलब्ध करून आपलं माहिती आपल्या सोयीप्रमाणे भरावे। धन्यवाद।